नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांच्यातर्फे गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ही जाहिरात आज आपण बघणार आहोत आणि जाहिरातीमध्ये एकूण किती पदांकरिता ही जाहिरात असणार आहे आणि अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे, एकूण वेतन श्रेणी काय असणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण यांची ही जाहिरात असणार आहे. गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात असणार आहे. तर बघा, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा, निम वैद्यकीय सेवा, लेखा सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधी सेवा, क्रीडा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत. तर त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण 490 किती, तर एकूण 490 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी जो असणार आहे तो 10/6/2025 पासून ते 3/7/2025 पर्यंत. तर आपल्याला 490 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे, तर बघा 10/6/2025 पासून ते 3/7/2025 पर्यंत आपल्याला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. तर बघा, जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर 3/7/2025 या दिवशीपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. तर बघा, अशा प्रकारे पदनाम दिलेले आहे, त्याचबरोबर त्या पदनामासमोर वेतन श्रेणी दिलेलं आहे आणि त्यानंतर एकूण भराव्याची पदे सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी पदनाम दिलेले आहे, त्यानंतर या ठिकाणी त्याची वेतन श्रेणी दिलेली आहे आणि त्या पदाच्या एकूण किती जागा आहेत या ठिकाणी दिलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता. तर स्टाफ नर्ससाठी एकूण किती, 78 जागा दिलेल्या आहे. औषध निर्मात्यासाठी एकूण 14 जागा दिलेल्या आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा, अग्निशामक फायरमनच्या एकूण 138 जागा दिलेल्या आहे. बघा, अशा प्रकारे एकूण किती असणार आहे, एकूण जागा किती असणार आहे, एकूण जागा 490 असणार आहे. तर बघा, त्यानंतर काय दिलेलं आहे, टीप दिलेली आहे. अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले औषध निर्माता 3 पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 1 पद, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 2 पदे, फायरमन 1 पद, लिपिक टंकलेखक 2 पदे, आया फिमेल अटेंडंट 2 पदे, याप्रमाणे एकूण 11 पदे जे असणार आहे ते अनुसूचित जमाती प्रवर्गात भरण्याकरिता एकूण रिक्त पदांमध्ये समाविष्ट आहेत. तर बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक या ठिकाणी दिलेला आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा दिनांक जो असणार आहे तो 10/7/2025 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 3/7/2025. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा 3/7/2025 असणार आहे. त्यानंतर बघा, परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक काय आहे, तर परीक्षेच्या 7 दिवसा अगोदर, ज्याही दिवशी तुमची परीक्षा असेल त्या दिवसापासून 7 दिवसा अगोदर तुम्हाला परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार आहे. तर ऑनलाईन परीक्षेचा दिनांक जो असणार आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, तांत्रिक समस्या उद्भवल्यास TCS हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण जर आली तर तुम्ही या ठिकाणाहून TCS हेल्पलाईनला कॉल करून विचारू शकता. तर बघा, जाहिरातमधील बाबींसंबंधी विचारणा करण्यासाठी हेल्पलाईन नंबर व ईमेल ID या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर बघा, परीक्षेचा दिनांक, वेळ, केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येईल. तर तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी वेबसाईटला भेट देऊन सुद्धा माहिती मिळू शकता. त्यानंतर बघा, संवर्गनिहाय पदे या ठिकाणी दिले आहे. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती पदे दिले आहे ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. संपूर्ण PDF या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल.
त्यानंतर बघा अर्हता दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच SSC उत्तीर्ण. आणि त्यानंतर आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 2 वर्ष अनुभव आवश्यक. त्यानंतर बघा परीक्षा शुल्क किती आकारण्यात येणार आहे. तर खुला प्रवर्गासाठी एकूण 1000 रुपये परीक्षा शुल्क वस्तू व सेवा करासह आकारले जाणार आहे. त्यानंतर मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गांसाठी 900 रुपये इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर बघा माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. तर फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क भरावयाचे आहे. तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरू शकता. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने परीक्षा शुल्क भरता येणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदाकरिता जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक अर्जाकरिता वेगळे शुल्क भरावे लागेल आणि वेगळा अर्ज करावा लागेल. तर त्यानंतर बघा चौथा पॉईंट दिलेला आहे परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल आहे. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवाराला स्वतः भरावे लागतील. कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द झाल्यास उमेदवारास पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही. बघा हे जे परीक्षा शुल्क असणार हे परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे तुम्हाला परत केल्या जाणार नाही. त्यानंतर सर्वसाधारण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. या तुम्ही वाचून घ्यायच्या आहे. फॉर्म भरतेवेळी संपूर्ण माहिती तुम्ही PDF मध्ये वाचून घ्यायची आहे. त्यानंतर बघा वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. जर खुला निर्णयानुसार उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे राहील. तसेच खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्षे इतकी राहील. बघा वयोमर्यादा तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण दिसून येईल. तर किमान वयोमर्यादा 18 आहे आणि कमाल वयोमर्यादेत असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 38, मागासवर्गीय व अनाथांसाठी 43 आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43, दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांसाठी 45 वर्षे इतके राहील आणि माजी सैनिकांसाठी झालेली सेवा प्लस 3 वर्ष, अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्ष अशा प्रकारे वयोमर्यादा दिलेली आहे. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर एक महत्त्वाची बाब म्हणजे फॉर्मची प्रिंटआउट सांभाळून ठेवायचं आहे. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते त्यावेळी तुम्हाला प्रिंटआउटची गरज पडते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रिंटआउट जी असणार आहे ती तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.